प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत आणि त्यांनी पालिकेसमोर ठिय्या दिलेला आहे आणि त्यांच्याशी आता पोलीस बातचीत करतायत, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत, समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांनी ठिय्या दिलेला आहे। मोठी बातमी आपण बघतोय, पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय। सीएसएमटी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत आणि त्यांनी पालिकेसमोर ठिय्या दिलेला आहे आणि त्यांच्याशी आता पोलीस बातचीत करतायत, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत, समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। प्रतिनिधी रुपाली बर्वे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मागे काही हटत नाही आंदोलक, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर कालपासूनच मुंबईच्या रस्त्यांवरती आपण पाहत आहोत की हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत की स्वतः पोलीस अधिकारी मुंडे जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। ते या ठिकाणी आपण जर पाहिलं या ठिकाणी येऊन ते बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठेतरी हा रस्ता त्यांनी रिकामा करून द्यावा, याच्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होत आहे, ही वाहतूक कोंडी सुटावी आणि मुंबईकरांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी खरं तर विनंती केली जात आहे। मात्र जे मराठा बांधव आहेत ते आपल्या आरक्षणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशा पद्धतीचा एक निर्धार केला जात आहे। आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी प्रवीण मुंडे यांच्या माध्यमातून किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं होतं वाहतुकीच्या संदर्भातलं, त्या संदर्भातली एक जी क्लिप आहे ती वारंवार लावली जात आहे आणि मराठा बांधवांनी रस्ता मोकळा करावा असं वारंवार आवाहन केलं जात आहे। मात्र आपण जर रस्त्यांवरती बघितलं चित्र तर या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत आणि त्याच्यात मुंबईचा हा जो मुख्य चौक आहे, मुख्य रस्ता आहे, तो मात्र या ठिकाणी जाम झालेला आहे, झालेली आहे। पालिकेच्या या मुख्य चौकात आपण बघतो की जे उड्डाणपूल असेल किंवा मग फोर्टचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे की आंदोलक काही मागे हटायला तयार नाही, कारण त्यांचीही गैरसोय होती आणि सुविधा नसल्याचा तक्रार ते करतायत। पाहुयात नेमकं पुढे काय होतंय, समजूत निघते का, काही तोडगा निघतोय का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।